आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि ही माझी आई, मी नंदा पाटील। आम्ही दोघे मिळून तुमचं आजीच्या हातची जादूमध्ये खूप खूप स्वागत करत आहोत। श्रावण महिना सरला आणि गणपती आणि नवरात्री सुद्धा होऊन गेले। खूप खाल्लं गोडधोड, आता काहीतरी चमचमीत व्हायलाच हवं, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मावऱ्याची थाली। त्यासाठी आपण काय काय मावरं आणले ना ते लगेच बघूया। आई, मावरं काय काय आणले सांग जरा। ताजी ताजी कोलंबी आणले, वामीचं आणि रावसाचे तुकडे आणलेत। बघ कशा दिसतात, जशा बर्फीच्या तुकड्या। आता ना आपण मावरं साफ करून घेऊया, स्वच्छ धुवून घेऊया आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते। आपलं ना आता मावरं साफ करून झालेलं आहे। आता थालीमध्ये आपण काय काय करणार आहोत आई सांग जरा। आपण ना रावसाचं आंबट करणार आहोत आणि कोलंबी रवा फ्राय करणार आणि वामीचं फ्राय करणार। आता तुम्हाला पटकन सांगते साहित्य काय काय घेतलं आहे। आपण ना वाटण घेतलं आहे ओल्या खोबऱ्याचं आणि कोथिंबिरीचं, मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट करून घेतलेलं आहे, आलं लसूण क्रश करून घेतलेलं आहे, एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे, चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये आपला आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, हळद आणि हिंग। त्यानंतर आमटात घालायला आपण शेंग बटाटा घेतलेला आहे। सोबत आपल्याला रवा फ्राय पण करायचा आहे, त्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्यासोबत घेतलेला आहे मीठ आणि लिंबाचा रस। आई, सगळ्यात आधी आपण काय करूया सांग जरा। आपण ना आधी मावऱ्याला मसाले लावून घेऊया। मसाला मुरला न मावऱ्याला का मावरं पण टेस्टी लागतं। पटकन वामीच्या तुकड्या आणि कोळंबी मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी घातले 2 चमचे आलं लसूण पेस्ट, त्यासोबत आपण घातलेला आहे आपला आगरी मसाला 2 चमचे भरून घातलेला आहे। त्यासोबत आपण 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे, सोबत घातलेली आहे हळद, थोडी हिंग आणि लिंबाचा रस। लिंबाचा रस घालून झालं की आपण त्यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आपला ना मावऱ्याला मसाला लावून झालेला आहे, त्यामुळे आता हे 10-15 मिनटं चांगलं मुरत ठेवूया आणि एका बाजूला आंबट करायला घेऊया। आपण ना आता लगडी ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूया 2 पळ्या तेल। मावरं बोललं ना का तेल थोडं जास्त टाकायचं, म्हणजे आंबट चमचमीत होते। 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं ह्याचं जाडसर वाटून आपण या तेलामध्ये घालणार आहोत आणि चांगलं परतवून घेणार आहोत लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत। आता आपण यामध्ये घालूया मसाले। सर्वात आधी आपण घालूया आपला आगरी मसाला 2 चमचे भरून घातलेला आहे। त्याच्यानंतर 1 लहान चमचा आपण हळद घातलेली आहे, सोबत घातलेली आहे हाफ टीस्पून हिंग आणि 1 चमचा लाल काश्मीरी पावडर। मसाले ना चांगले परतवून घेऊया आणि सोबत यामध्ये घातलेला आहे 1 मोठा टोमॅटो। आता 1-2 मिनटं आपण हे परतवून घेणार आहोत। आता यामध्ये घालूया रावसाचं मावरं आणि चांगलं मसाल्यात परतवून घेऊया। आता यात घालूया 1 ग्लास भरून पाणी। जशी तुम्हाला आमटाची क्वांटिटी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करा। आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंग आणि बटाटा आणि जरा उकळी काढून घेणार आहोत। आपल्या आमटाला ना चांगलीच उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालूया 3 चमचे वाटण, सोबत घालूया चिंचेचा कोळ आणि चवीपुरतं मीठ। उकळी आल्यानंतरच चिंच आणि वाटण घालायचं, आधी घातलं तर बटाटा शिजत नाही। आता आपण गॅस स्लो करूया आणि ठेवूया झाकण आणि 10 मिनटं चांगलं शिजवून घेऊया। इथे आपलं रावसाचं आंबट तयार झालेलं आहे। आता आपण गॅस करूया बंद। आता आपण पटकन मावरं फ्राय करायला घेऊया। आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, यात घालूया बारीक केलेला लसूण। लसणाने मावऱ्याची चव वाढते।
लसूण मस्तपैकी लाल झालेला आहे. आता यामध्ये घालूया वामीच्या तुकड्या. वामीच्या तुकड्या ना थोड्या जाडसर असतात, त्यामुळे आज ठेवायची मीडियम आणि एक बाजू 2 ते 3 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आणि मगच पलटी मारायची, म्हणजे त्या खाताना पण छान क्रिस्पी लागतात. एक बाजू शिजलेली आहे. आता आपण या पलटी मारून घेऊया आणि दुसरी बाजू पण चांगली शिजवून घेऊया. मस्तपैकी क्रिस्पी अशा तुकड्या फ्राय झालेल्या आहेत. आता या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी आपण कोलंबी फ्राय करायची आहे ना, त्यासाठी आपण रव्यामध्ये घोलून घेऊया. वा, आपली कोळंबी कसली जबरदस्त दिसते. नुसती प्लेटमध्ये घेऊन पण तुम्ही खाऊ शकता. तसंच रव्याच्या कोटिंगमुळे त्याला छान क्रिस्पीपणा पण आलेला आहे, त्यामुळे ती आणखीनच भारी दिसते. आपली कोळंबी पण तयार झालेली आहे, त्यामुळे गॅस करूया बंद आणि गरमागरम ताट वाढायला घेऊया. मग कशी वाटली आपली मावऱ्याची थाली? मग नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा. आणि या सगळे जेवायला. आपण आपल्या मावऱ्याच्या थालीमध्ये सोलकढी आणि भाकरीसुद्धा दाखवलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, तर तुम्ही नक्की चेक करा आणि ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि आपल्या रेसिपी आवडत आहेत ना, मग लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये.